माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे 4 पासून होते. 4 ते 4:30 मी स्वतःचं आवरून घेते. त्यानंतर इथं तांब्याच्या घागरीतलं पाणी पिते. पोटात मावेल तेवढं पाणी पिते आणि ह्या अवस्थेत बसून पाणी पियाचं असं म्हणतात. तांब्याच्या घागरीतलं पाणी खूप गुणकारी असतं. त्यानंतर थोडंसं प्राणायाम करून घेतं. आपल्याकडे स्वतः आपण लक्ष द्यायचं, तरच आपण घराला सुद्धा हेल्दी ठेवू शकतो. त्यानंतर घर साफ-सफाई करायला घेते. म्हणजे घरामध्ये झाडून काढते, पुसून काढते आणि सकाळी-सकाळी सगळं झालं का व्यवस्थित छान वाटतं आणि थंडी खूप असल्यामुळे देवाला 2-2 पांघरून टाकलेली होते. देवाला उठवलं, देवाची सेवा करून घेतली थोडीशी आणि गरम पाण्याने देवाला न्हाणं सुद्धा घालून घेतलं, म्हणजे स्नान घालून घेतलं. त्यानंतर इतर सेवा केली, गंधाक्षदा लावला, देवाला दिवा लावला, आरती करून घेतली. एकदम छान मन प्रसन्न झालं होतं. बाहेरचं वातावरण तर खूपच भारी झालेले होतं. सूर्यनारायण अजून उगवले नव्हते. त्यानंतर स्वयंपाक करायला घेतली. स्वयंपाकामध्ये आज मिलमेकरची भाजी बनवते. बघा, मिलमेकरच्या भाजीमध्ये आपण दही टाकून असं म्हणजे फोडणीच्या ह्याच्यामध्ये दही टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेले मिलमेकर टाकून फिरून घ्यायचे. भाजी एकच नंबर लागते आणि टेस्ट पण खूप भारी येतो. 2 चमचे शेंगदाण्याचं पूड आणि 2 चमचे भाजलेल्या खोबऱ्याचं पूड टाकून घेत असते. त्यानंतर गरम पाणी टाकायचं. भाजी कोणतीही असो, गरम पाणी टाकल्यावर आपल्या भाजीला तरी खूप छान येते, टेस्ट पण लागते. सायंकाळच्या वेळेला बाहेर गेलो होतो, ड्रायफ्रूटचे लड्डू बनवायचे म्हणून सामान आणायला गेलो. माझ्या लेकराची मस्ती बाहेर आल्यावर अशी काय होते बघा आणि त्याला खूप मज्जा येते असं ह्याच्यावर चढून असं फिरू घालायला. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं, स्वयंपाक बनवला आणि गावाकडून मैत्रिणीच्या गाईचं तूप आलेले होतं शुद्ध, ते सुद्धा भरून घेतलं. व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं काय.